मॅथस्टिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती गणित या विषयातील वर्तुळ हा घटक पाहत असताना आज आपण स्वाध्याय 16.3 मधील प्रश्न समजून घेणार आहोत. पहिला प्रश्न, एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 135 अंश आहे तर त्याच्या संगत विशाल वर्तुळकोनाचे माप किती असेल? केंद्रीय कोनाचं माप 135 आहे. केंद्रीय कोनाने अंतर्लिखित केलेल्या कंसाचं माप आणि त्या कोनाचं माप समान असतं, म्हणून कंस AXB याचं माप असेल 135 अंश. या कंसाचं माप असेल 135 अंश. वर्तुळाचं माप किती असतं? 360. आता हा लघु वर्तुळ कंस 135. आता या विशाल वर्तुळ कंसाचे माप काढायचं आहे. तर विशाल वर्तुळ कंसाचे माप बरोबर 360 वजा लघु वर्तुळ कंसाचे माप. लघु वर्तुळ कंसाचं माप आहे 135. ही वजाबाकी केली, 10 मधून 5 गेले 2 उरले, हातचे 1 आले, 6 मधून 4 गेले 2, 3 मधून 1 गेले 2, 225 अंश. पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, आकृतीत कंस BXC एकरूप कंस BYC तर मापकोन BAC बरोबर किती? कंस BXC आणि BYC हे दोन कंस एकरूप आहेत. याचा अर्थ BC ही वर्तुळाचा BC हा वर्तुळाचा व्यास आहे, कारण हे दोन्ही एकरूप आहेत म्हणजे दोन्ही अर्धवर्तुळ आहेत. BC हा वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळाच्या व्यासावर तयार झालेला कोन हा काटकोन असतो, म्हणून कोन BAC हा काटकोन असणार आहे. मापकोन BAC बरोबर असणार आहे 90 अंश. दोन गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. दोन्ही कंस एकरूप आहेत, याचा अर्थ दोन्ही अर्धवर्तुळ कंस आहेत, म्हणजेच BC हा वर्तुळाचा व्यास आहे आणि वर्तुळाच्या व्यासावर तयार झालेला आणि ज्याचा शिरोबिंदू वर्तुळाच्या परिघावर असतो हा कोन काटकोन असतो, म्हणून मापकोन BAC बरोबर असणार आहे 90 अंश. पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढील प्रश्न आहे, चौकोन ABCD हा चक्रीय चौकोन आहे. मापकोन BAD बरोबर 75 अंश, मापकोन ADC बरोबर 85 अंश. कोन ABC व कोन DCB चे दुभाजक परस्परांना O बिंदूत छेदतात तर मापकोन BOC बरोबर किती? हा चक्रीय चौकोन आहे. चक्रीय चौकोनाचा गुणधर्म माहित आहे, सम्मुख कोन पूरक असतात. सम्मुख कोन कसे असतात? पूरक असतात. म्हणजेच 75 अधिक C बरोबर 180 अंश असणार आहे आणि 85 अधिक B बरोबर सुद्धा 180 असणार आहे. पहिला आहे मापकोन A अधिक मापकोन C बरोबर असणार आहे 180 अंश. A चं माप 75 आहे अधिक मापकोन C बरोबर 180. मापकोन C बरोबर 180 वजा 75 बरोबर आले 105. आता थोडक्यात जर तसा आपण विचार केला तर या दोन कोनाच्या मापाची बेरीज 180 आहे. या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती आहे? 170 आहे. म्हणजे या दोन कोनाच्या मापाची बेरीज किती असणार आहे? उरलेले इतकी असणार आहे. ठीक आहे, चला आपण या पद्धतीने पाहूया. मापकोन C बरोबर 180 अंश वजा 180 बरोबर 105 अंश. मापकोन C चं माप आलेलं 105. त्याच पद्धतीने मापकोन B अधिक D, मापकोन B अधिक मापकोन D बरोबर असणार आहे 180 अंश. म्हणजेच मापकोन B अधिक D चं माप आलं 85 बरोबर 180 अंश, म्हणून मापकोन B बरोबर 180 वजा 85 बरोबर 95 अंश. या कोणाचं माप आलेलं आहे 95 आणि हे आलेले 105. आता मापकोन B अधिक C, मापकोन B अधिक मापकोन C बरोबर किती असेल? हा B कोन 95 आहे आणि C 105 आहे, म्हणजे B आणि C चं माप असणार आहे 95 अधिक 105 बरोबर 200 अंश. BO आणि OC या दोन कोनाचे कोन दुभाजक आहेत, म्हणजेच कोन OBC मापकोन OBC हा छोटा कोन आणि मापकोन OCB मापकोन OCB बरोबर असणार आहे 1/2 गुणिले या दोन कोनाच्या मापाची बेरीज 200. म्हणजेच या दोन कोनाच्या मापाची बेरीज झाली 100 अंश. या दोन कोनाच्या मापाची बेरीज 100 आली. आता त्रिकोण OBC मध्ये त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असणार आहे? 180 अंश असणार आहे. या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असणार आहे. त्यापैकी या दोन कोनाच्या मापाची बेरीज 100 अंश आहे, तर उरलेले किती असेल? मापकोन BOC बरोबर असणार आहे 180 वजा 100 बरोबर 80 अंश असणार आहे.
पर्याय क्रमांक 3. आता यात कोणत्या कोणत्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत? चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात, त्यावरून आपण या दोन कोनाचं माप काढलेलं आहे. आणि त्यानंतर हे दोन त्याचे कोन दुभाजक असल्यामुळे या दोन कोनाच्या मापाच्या बेरजेचे निम्म या दोन त्रिकोणातल्या दोन कोनाच्या मापाची बेरीज असणार आहे. या दोन्हीची बेरीज झाली 200. 200 ला जर 2 ने भागलं तर या दोन कोनाच्या मापाची बेरीज झाली 100. आता त्रिकोण बीओसी मध्ये त्रिकोणाचे 3 कोन आहेत. या 3 कोनाच्या मापाची बेरीज असते 180 अंश. त्यापैकी या दोन कोनाच्या मापाची बेरीज 100 आहे. म्हणजे उरलेल्या कोनाचे माप असणार आहे 180 वजा 100 म्हणजेच 80 अंश. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत ओ हे वर्तुळ केंद्र आहे, मापकोन QPT बरोबर किती? ओ हे वर्तुळ केंद्र आहे तर मापकोन QPT हा QPT या कोनाचं माप किती असं विचारलेलं आपल्याला. मापकोन QPT या कोनाचं माप काढायचं आहे. आता बघा, कोन ROQ हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोन ROQ बरोबर आहे 110 अंश. म्हणजेच कंस म्हणून कंस RXQ बरोबर सुद्धा 110 अंश असणार आहे. RXQ या कंसाचं माप सुद्धा किती असणार आहे? 110 अंश. कारण केंद्रीय कोनाने अंतर्लिखित केलेल्या कंसाचं माप केंद्रीय कोनाच्या मापा इतकं असतं. म्हणजे हे माप सुद्धा झालेलं आहे 110 अंश. आता RPQ हा कोन, RPQ आपल्याला काढायचंय QPT चं कोन. QPT या कोनाचं माप काढायचं आपल्याला. ओके, तर RPQ मापकोन RPQ हा कोन कंस RXQ मध्ये अंतर्लिखित केलेला आहे आणि या कोनाचं माप या अंतर्लिखित कंसाच्या निम्म असतं किंवा 102 असतं. म्हणजेच मापकोन RPQ बरोबर 102 गुणिले माप कंस RXQ असेल. म्हणजेच 102 गुणिले या कंसाचं माप 110 अंश बरोबर 2 बरोबर या कोनाचं माप आलेलं 75 अंश. मापकोन RPQ बरोबर आलेले 75 अंश. आता या दोन कोनांचा जर विचार केला आपण, या दोन कोनांचा जर मापाचा विचार केला तर हे दोन कोन कसे असतील? रेषीय जोडीतील कोन असतील. आणि रेषीय जोडीतील कोनाचं माप किती असतं? 180 अंश असते. म्हणजेच मापकोन RPQ अधिक मापकोन QPT बरोबर असणारे 180 अंश. कारण आहे रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडीतील कोनाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. आता RPQ चं माप काढलेलं आपण 55 अंश. किती काढलेलं आपण? 55 अंश. म्हणजेच 55 अधिक मापकोन QPT बरोबर 180. म्हणून मापकोन QPT बरोबर 180 वजा 55 बरोबर आलेला आहे 10 मधून 5 गेले 5, हातचा 1, 8 मधून 6 गेले 2, 101 125 अंश. पर्याय क्रमांक 2. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीत O हे वर्तुळ केंद्र असून मापकोन OBC बरोबर 35 अंश, OBC बरोबर 35 अंश आणि OCB हे सुद्धा 35 अंश दिलेले. तर मापकोन BAC किती विचारलेलं आपल्याला. आता त्रिकोण OBC मध्ये या दोन कोनाचं माप 35 आहे. कारण हे दोन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत. म्हणजे दोन्ही एकरूप आहेत. म्हणजे हा समद्विभुज त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोणचे एकरूप बाजू समोरील किंवा पायालगतचे कोन एकरूप असतात. म्हणजे हा 35 आहे तर दुसरा सुद्धा 35 असणार आहे. मग मापकोन BOC बरोबर या कोनाचं माप काढायचं आपल्याला. मापकोन BOC बरोबर असणार आहे 180 वजा हे 35 अधिक 35 किती झाले 70 म्हणजे 110 अंश झालं. मापकोन BOC चं आलेलं आहे 110 अंश. आता मापकोन BOC वर 110 अंश इथे आपण dx देऊ. तर माप कंस BXC बरोबर किती असेल? माप कंस BXC हा केंद्रीय कोन BOC मध्ये अंतर्लिखित केलेला आहे आणि या दोन कोनाचं माप समान असणार आहे. म्हणून कंस BXC चं माप सुद्धा असणार आहे 110 अंश. या कंसाचं माप आलेलं आहे 110 अंश. आता हा कोन BAC, मापकोन BAC हा कोन कंस BXC ने अंतर्लिखित केलेला आहे. तर
मापकोन बीएसी चं माप हा त्याने अंतर्लिखित केलेल्या कंसाच्या 1/2 असतं. म्हणजेच मापकोन बीएसी बरोबर असेल 1/2 गुणिले माप कंस बीएक्ससी, म्हणजेच 1/2 गुणिले 110. बे बे पंचे 10, बे पंचे 10 बरोबर 55 म्हणजे कोन बीएसी चं माप असेल 55 पर्याय क्रमांक 4. नंतर पुढील 6वा प्रश्न आहे, सोबतच्या आकृतीनुसार पुढील पैकी कोणते विधान असत्य आहे. इथं ही आकृती काढलेली आहे. आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करा. कंस AXB आहे, कंस CYD आहे आणि केंद्रीय कोन COD आहे. व्यवस्थित निरीक्षण करा. पहिलं वाक्य आहे कंस AXB व कंस CYD एकरूप आहेत. कंस AXB व कंस CYD एकरूप आहेत हे विधान सत्य आहे, कारण हे दोन्ही कंस एकाच केंद्रीय कोनाने अंतर्लिखित केलेले आहेत. म्हणजे या कंसाचं माप सुद्धा 60 असणार आहे आणि CYD चं माप सुद्धा 60 अंश असणार आहे. म्हणजे पहिलं विधान सत्य आहे. आपल्याला असत्य म्हणजे चुकीचं विधान काढायचं आहे. कंस CYD ची लांबी ही कंस AXB च्या लांबीपेक्षा जास्त आहे. कंस CYD ची लांबी ही कंस AXB पेक्षा जास्त आहे हे विधान चुकीचं आहे, कारण याचं माप 60 अंश आहे आणि याचं माप सुद्धा 60 अंश आहे. म्हणजे हे दोन्ही समान असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे चुकीचं विधान आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2. जर तिसरं विधान पाहिलं तर माप कंस AXB बरोबर माप कंस CYD. माप कंस AXB याचं माप आहे 60 अंश आणि CYD चं माप सुद्धा किती आहे 60 अंश. म्हणजे हे विधान सुद्धा सत्य आहे. माप कोन AOB चं माप 60 अंश आहे आणि माप कोन COD चं माप सुद्धा 60 अंश आहे. म्हणजे चौथं विधान सुद्धा बरोबर आहे. फक्त दुसरं विधान चुकीचे आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. यानंतर 7वा प्रश्न आहे, आकृतीत O वर्तुळ केंद्र असून AOB बरोबर 120 अंश. आकृतीत O वर्तुळ केंद्र असून AOB बरोबर 120 अंश दिलेला आहे आणि रेख AC एकरूप रेख DC. AC आणि हे DC हे दोन एकरूप आहेत. तर माप कोन DAC या कोनाचं माप आपल्याला विचारलेलं आहे. कंस AOB बरोबर 120 अंश आहे, म्हणजेच कंस AXB बरोबर किती असणार आहे 120 असणार आहे. माप कंस AXB बरोबर असणार आहे 120 अंश, कारण केंद्रीय कोनाचं माप 120 अंश आहे आणि केंद्रीय कोनाने अंतर्लिखित केलेल्या कंसाचं माप केंद्रीय कोनाइतकं असतं. म्हणजेच कंस AXB चं माप आलेलं आहे 120 अंश. आता एक केंद्रीय कोनाचं माप 120 आहे, कंस AXB चं माप 120 आहे. तर ACB चं माप किती असेल. कंस कोन ACB हा कंस AXB मध्ये अंतर्लिखित केलेला आहे किंवा कंस AXB ने अंतर्खंडित केलेला कोन ACB चं माप या कंसाच्या 1/2 असतं. म्हणून माप कोन ACB बरोबर असेल 1/2 गुणिले 120 बेसक 12 0 बरोबर 60 अंश. किती असणार याचं माप 60 अंश. म्हणजे कोन ACB चं माप आलेलं आहे 60 अंश. आता या दोन कोनांचं जर निरीक्षण केलं आपण, कोन ACD कोन माप कोन ACD अधिक माप कोन ACB हे दोन कोन कसे असणार आहेत रेषीय जोडी त्रिकोण असणार आहेत. रेषीय जोडी त्रिकोणाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश, कारण हे आहेत रेषीय जोडीतील कोन. रेषीय जोडी त्रिकोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. म्हणून आता आपल्याला ACB चं माप माहित आहे 60 अंश, म्हणजेच माप कोन ACD बरोबर 180 आणि ACB चं माप त्याच्यातून वजा करा 60 अंश बरोबर आलेलं आहे 120 अंश. म्हणजे या कोनाचं माप आलेलं आहे 120 अंश. कोन ACB बरोबर आलेलं आहे 120 अंश. आता त्रिकोण ACD याच्या AC आणि CD या दोन बाजू एकरूप आहेत. म्हणजे हा कसला त्रिकोण असणार आहे समद्विभुज त्रिकोण आहे. कसला त्रिकोण आहे समद्विभुज त्रिकोण आहे. आता समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोन कसे असतात एकरूप असतात. म्हणजे या दोन कोनाचं माप किती असणार आहे समान असणार आहे. त्रिकोणाच्या तिन्ही कोनाच्या मापाची बेरीज किती असते 180 अंश. हे जर x असेल तर हे सुद्धा किती असणार आहे x असणार आहे. म्हणून त्रिकोण ACD मध्ये x अधिक x या दोन कोनाचं माप आपण x मानलेलं आहे. x अधिक x अधिक 120 बरोबर असणार आहे 180 अंश.
एक्स अधिक एक्स किती झालेले आहेत 2 एक्स बरोबर 180 वजा 120 म्हणजेच हे आलं 60 अंश म्हणून एक्स बरोबर आलेला आहे 60 भागिले 2 बरोबर 30 अंश म्हणजेच माप कोन DAC हा DAC या कोनाचं माप असणार आहे 30 अंश. पर्याय क्रमांक 2. नंतर पुढील 8वा प्रश्न आहे O हे केंद्र असलेल्या वर्तुळात जेव्हा AB व जेव्हा CD या केंद्रापासून समान अंतरात AB आणि जेव्हा CD या केंद्रापासून समान अंतरावर आहेत याचा अर्थ यांचं जर अंतर केंद्रापासून समान असेल तर हे जेव्हा AB आणि CD एकरूप असणार आहेत AB आणि CD एकरूप असणार आहेत तर माप कोन AOB चं माप 80 अंश आहे तर OCD चे किती AOB चं माप 80 आहे तर या कोनाचं माप किती तर या कोनाचं माप सुद्धा 80 असणार आहे कारण ते विरुद्ध कोन आहेत. माप कोन AOB बरोबर 80 अंश म्हणून माप कोन COD बरोबर सुद्धा असेल 80 अंश कारण ते विरुद्ध कोन आहेत. पर्याय क्रमांक आपल्याला विचारलेलं आहे OCD चं माप विचारलेलं आहे तर COD चं माप असलं 80 अंश विरुद्ध कोन आहेत. आता त्रिकोण हे दोन या त्रिकोण COD मध्ये OC आणि OD एकरूप असणार आहेत. लेंथ OC एकरूप आहे लेंथ OD कारण या दोन्ही कशा आहेत त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत म्हणजे हा त्रिकोण झालेला आहे समद्विभुज त्रिकोण. कसला त्रिकोण तयार झालेला आहे समद्विभुज. समद्विभुज त्रिकोणाचे पायालगतचे कोण कसे असतात एकरूप असतात तर हे x असेल C तर D सुद्धा किती असणार आहे x असणार आहे म्हणजेच माप कोन OCD अधिक माप कोन ODC अधिक माप कोन COD बरोबर असणार आहे 180 अंश. याला जर x मानलं हे x झालं अधिक COD चं माप 80 माहिती आहे आपल्याला बरोबर 180 अंश. x अधिक x झाले 2x अधिक 80 बरोबर 180 अंश म्हणून 2x बरोबर आलेला आहे 180 वजा 80 बरोबर 100 म्हणून x बरोबर आलेला आहे 100 भागिले x बरोबर आलेला आहे 100 भागिले 2 2×5 10 0 म्हणजे 50 अंश म्हणून माप कोन OCD बरोबर असणार आहे 50 अंश. पर्याय क्रमांक 4. अशाच प्रकारचे गणित झटपट पद्धतीने शॉर्ट ट्रिकच्या सहाय्याने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या युट्यूब चॅनलला भेट द्या. निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होईल. आता या स्वाध्यायातील 9वा प्रश्न आहे पुढील पर्यायात चौकोनाच्या कोनाची गुणोत्तर दिली आहे त्यापैकी कोणते गुणोत्तर चक्रीय चौकोनाचे आहे. चक्रीय चौकोनाचा महत्वाचा गुणधर्म आहे चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात म्हणजे त्यांच्या कोनाच्या मापाची सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज असते 180 अंश आणि सम्मुख कोनाच्या मापाची बेरीज समान असते. म्हणजे समजा हा चक्रीय चौकोन आहे जर हा A असेल B C आणि D जर असेल तर या दोन कोनाच्या मापाची बेरीज आणि या दोन कोनाच्या मापाची बेरीज कशी असते समान असते. आता पर्याय घेऊन बघूया आपण 1 2 3 4 जर दिलेला आहे 1 8 1 सम्मुख म्हणजे 1 आणि 3 आले 2 आणि 4 आले 1 अधिक 3 4 येतं 2 अधिक 4 6 समान नाही. अशा पद्धतीने दुसरा पर्याय जर पाहिला 2 अधिक 4 6 3 अधिक 5 8 हे पण समान नाही. तिसऱ्या पर्यायामध्ये 3 अधिक 5 8 4 अधिक 6 10 हे पण समान नाही. आणि चौथ्या पर्यायामध्ये 2 अधिक 5 7 आलेला आहे 4 अधिक 3 पण 7 आलेला आहे म्हणजे चौथ्या पर्यायातील जे गुणोत्तर आहेत कोनाच्या मापाचे गुणोत्तर आहेत ते चक्रीय चौकोनाचे गुणोत्तरच असणार आहे पण याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर 10वा प्रश्न आहे. आजचा प्रश्न स्वाध्याय 16.3 मधला शेवटचा प्रश्न. सोबतच्या आकृतीत जेव्हा AB ची लांबी 16 सेंटीमीटर आहे लेंथ MP बरोबर 4 सेंटीमीटर व हे वर्तुळ केंद्र आहे तर त्रिज्या किती. इथं बघा AB जेव्हा आहे याची लांबी 16 आहे आणि OM हा लंब आहे म्हणजेच AM झाले 8 आणि MB बरोबर असेल 8 आणि MP ची लांबी 4 दिलेली आहे. OM आपल्याला समजा आपण OM मानलं x लेंथ OM बरोबर x जर मानलं त्रिज्या असणार आहे OM अधिक MP म्हणजेच x अधिक 4 म्हणजे त्रिज्या झाली x अधिक 4. आता त्रिकोण AOM हा काटकोन त्रिकोण आहे. त्रिकोण AOM मध्ये कर्ण AO चा वर्ग बरोबर असणार आहे OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग. AO चा वर्ग x अधिक 4 चा वर्ग बरोबर OM किती आहे x आहे x चा वर्ग अधिक
AM आहे 8चा वर्ग, x अधिक 4चा वर्ग x वर्ग अधिक 4 दोन्ही 8 x अधिक 4चा वर्ग 16 बरोबर x वर्ग अधिक 8चा वर्ग 64. दोन्ही बाजूचे समान योग केलेले आहेत, म्हणजे 8x अधिक 16 वर 64 आलेला आहे. 8x बरोबर 64 वजा 16, 8x बरोबर 64 मधून 16 गेले, 8 14 मधून 6 गेले, 8 उरले, हातचा 1 आला, 6 मधून 2 गेले, 4 उरले. म्हणून x बरोबर आलेला आहे 48 भागिले 8, 8 1 8, 8 संग 48. x बरोबर आलेला आहे 6, म्हणजेच OM बरोबर आलेला आहे 6. त्रिज्या बरोबर किती असेल? त्रिज्या आहे x अधिक 4, म्हणजेच 6 अधिक 4, 6 अधिक 4 बरोबर आलेला आहे 10, म्हणजे या वर्तुळाची त्रिज्या असेल 10 सेंटीमीटरची. पर्याय क्रमांक 4. अशाच पद्धतीचे गणित सोप्या पद्धतीने शिकण्यासाठी मॅथ्स ट्रिक बाय फारुख सर या YouTube चॅनलला भेट द्या. धन्यवाद.